वेलकम टू पार्ट 3 ऑफ माथेरान. कसे आहे सगळे? आणि मी नुकतंच आता माथेरानला जाऊन आलेली आहे. तर तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की हा पार्ट चांगल्या गोष्टीबद्दल नाही तर थोडा निगेटिव्ह गोष्टीबद्दल आहे माथेरान. कारण आपल्याला सगळं काही चांगलं चांगलं सांगितलं जातं माथेरानबद्दल, बट रियालिटी ही नाहीये. कारण मला माहिती आहे मी जाऊन आले तर मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. बिकॉज तुम्ही थोडे कन्सर्न राहा स्वतःबद्दल आणि तुम्ही जे गोष्टी करायला चालले तेच कराल, बाकीच्या गोष्टी करणार नाही. तर बघा, आम्ही खूप जास्त एक्साइटमेंटमध्ये जात होतो माथेरानला कारण हा फर्स्ट टाईम होता माझा आणि काही निगेटिव्ह पॉइंट पण इथे मला आढळले. जसे की निगेटिव्ह पॉइंटमध्ये जास्त पैसे लागतात, गंदगी खूप जास्त आहे, जशी तारीफ केली तसं बिलकुल प्लेस नाहीये, What? असा मला फील झाला. ना तिथे ट्रान्सपोर्टेशन आहे, ना तिथे क्लीनलीनेस आहे, ना तिथे खायला जास्त आहे, ना काही. तर मी पण छान-छान विचार करून नुकताच तिथे पोहोचली आणि त्यानंतर काय पावसाने माझं चांगलं स्वागत केलं हां. नंतर म्हटलं ठीक आहे रेनकोट घेतले ₹100 आणि एवढी रद्दी आहे की तुम्ही सेकंड टाईम घालू नाही शकत. पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या. हे बघा गर्दी, What? गर्दी बघितली तर गर्दी आहे तर गंदगी असणारच येस. आणि लोकं असेच हे बघा माझ्या पायाच्या खाली काय दिसते सगळे प्लास्टिक बॅग होते, कॉर्नचे वरचे कव्हर होते खूप भाई सारे यहाँ पे क्या हो आणि लोकं रहा है? तिथेच वावरत होते आणि जे माथेरानचे जे होते मेंटेनर त्यांना काही घेणदेण नाहीये ना गाडी कुठे आहे, काय कुठे आहे, काही घेणदेण नाही त्यांना. त्यानंतर कसे तरी सगळे लोकं आलेत आता एन्जॉय तर करणारच राईट. आम्ही पण त्याच मूडने गेलो आणि तिथे खच्चर चालतात. हे बघा खच्चर आहे ना, त्यांनी केलेली पॉटी ते एवढं घाण वाटतं गाईज लिटरली आणि आपली गाडी तिकडे ठेवून ₹35 ची रिक्षा करा पर पर्सन आणि त्या पण रिक्षासाठी क्यूमध्ये लागा, लाईनमध्ये लागा. ओएमजी! आणि हा सगळ्यात पहिला पॉइंट आहे. तर या पॉइंटवरच बघा तुम्ही काय आहे. इथे पण छान होता निसर्ग, बट इथे पण थोडी भसड मचवली होती. तर ही बघा पिक्चर मी काढली आहे, व्हिडिओ पण काढला आहे आणि हे बघा बॉटल वगैरे तिथेच फेकायचे. गाईज मला हे नाही माहीत होत, की हे सगळं कशाला आणि खायला तर फक्त मॅगी होती, चहा होती, थोडा कॉर्न होता बस. असं काही स्पेशल नव्हतं. हे बघा गंदगी, नेचर बघा किती सुंदर आहे, पण गंदगी तर पाहून होत नाहीये. आणि जर आता पैशाची गोष्ट केली, तर पैशाचे पण तुम्हाला सांगून देते. ₹750 एक साठी खच्चरवाला घेतो, ते पण खच्चर घोडे आहे. जायला साधन आहे, यायला साधन नाहीये. हे बघा, लाईन दिसते, लाईन कशाची आहे तुम्हाला सांगू? हे ऑटो रिक्षाची ई ऑटो रिक्षा. येस, आम्ही 2 तास लाईनमध्ये लागलो. घन्नाट पाऊस येत ना तिथे थांबायला काही आहे, ना बस स्टॉप आहे, काहीच नाहीये. आणि तुम्ही म्हणता ना जे टॉय ट्रेन, टॉय ट्रेन, टॉय ट्रेन ते पूर्ण भसाड आहे गाईज लिटरली. मला वाटते दिवसातून 3-4 वेळा चालते आणि 2-3 तासाच्या गॅपवर चालते. हे टॉय ट्रेन फक्त एक मजाक आहे, मजाक माथेरानमध्ये फक्त टाईमपाससाठी आणि याची तिकीट आहे ₹95 आणि लास्ट ट्रेन आहे 5:30 ची 5:30 वाजता लिटरली गाईज. ज्यांना वन डे ट्रिप करायची ते घरी कधी जाणार हा विचार केला? कोणी विचार नाही केला. फक्त लोकांना स्वतःच्या फायद्याचं घेणदेण आहे आणि तिथे खच्चर घोडे चालतात. व्हाय? बिकॉज लोकांना मजुरी मिळावी म्हणून. पण आमचं काय? आम्हाला ट्रान्सपोर्टेशन नाहीये. ई-रिक्षा 2 तास वेट करावा. घोड्यावर बसता येत नाही कारण लहान बाळं असतात आणि हातगाडी पण आहे तिथे तर हातगाडीवाले ₹350 घेतात. म्हणजे त्यांच्या खिशाचं बघायचं आणि आमच्या खिशाचं काय? राइट. आम्ही तिथे फिरायला गेलोय, एन्जॉय करायला गेलोय. फक्त पैसे खर्च करायला नाही गेलोय आणि पैसे पण खर्च करू तर या गोष्टीमध्ये कशाला करणार? माणसाचं कम्फर्ट इम्पोर्टंट आहे की नाही? तुम्हीच मला कमेंट करून सांगा. मला तर सुविधा बिलकुल भसड वाटली, भसड. म्हणजे मला बिलकुल आवडली नाही. सो सॉरी माथेरान. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. बट हा व्ह्यू पाहून मला खूप जास्त हॅपीनेस झाली. कारण सगळे पॉइंट होते दूर-दूर 2.5 किलोमीटरच्या, 3.5 किलोमीटर. तर प्रत्येक जण तर चालू नाही शकत, राइट गाईज? तर तिथे ऑटो रिक्षा पाहिजे होती. आय फील ॲट लीस्ट टू व्हीलर. मी माझा एक्सपिरियन्स शेअर कराल, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, सबस्क्राईब करा.